नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2. 5वे प्रकरण आहे. OCM मधील त्याचा राहिलेला भाग म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो भाग 1 मध्ये पाहिलेला आहे. त्या पुढील भाग आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढील अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. या चॅनलवर इयत्ता 11वी आणि 12वीचे मराठी, भूगोल, अर्थशास्त्र, OCM आणि SP सुद्धा व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये पहिली संकल्पना आहे खाजगी क्षेत्रातील संघटना किंवा खाजगी क्षेत्रातील संस्था. खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र आहे की ज्याची मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण एका व्यक्तीकडून किंवा व्यक्तिसमूहाकडून केले जाते, त्याला खाजगी क्षेत्र असे म्हणतात. खाजगी क्षेत्रामध्ये एकल व्यापारी, भागीदारी संस्था, संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय कंपनी, सहकारी संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश होतो. खाजगी क्षेत्रातील व्यक्तींना किंवा व्यक्ती समूहाला खाजगी व सार्वजनिकरित्या भाग व कर्ज रोख्यांची विक्री करून भांडवल उभारणी करावी लागते. खाजगी क्षेत्रातील सर्व संघटन प्रकाराचे मुख्य उद्दिष्टे नफा मिळवणे हे असते. व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचे संपूर्ण नियंत्रण खाजगी व्यवसायावर असते. सरकार खाजगी व्यवसायांना भांडवल किंवा अर्थपुरवठा करत नाही. त्यानंतर पुढील संज्ञा आहे सार्वजनिक क्षेत्रातील संस्था. यामध्ये पहिला आहे व्यवसाय संघटनेचे असे क्षेत्र की ज्यांची संपूर्ण मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र व अंशतः राज्य सरकार यांच्या हातात असते, त्याला सार्वजनिक क्षेत्र म्हणतात. ब्रिटानिका शब्दकोशानुसार सार्वजनिक संस्था म्हणजे अशा संघटना की ज्या केंद्र, राज्य किंवा स्थानिक सरकारच्या मालकीच्या असतात व ज्या जनतेला वस्तू किंवा सेवा रास्त किमतीला पुरवतात व ज्यांचे कार्य स्वयंचलित पद्धतीने चालते. सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारी खाती किंवा विभागीय आस्थापना, वैधानिक महामंडळे, सरकारी कंपनी यांचा समावेश केला जातो. सार्वजनिक क्षेत्रावर संपूर्ण मालकी सरकारची असते. दुसरा आहे सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संघटनांना सरकारकडून त्यांचे भाग, कर्ज रोखे, बंधपत्र इत्यादींची खरेदी करून किंवा सवलती देऊन अर्थपुरवठा केला जातो. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचा मुख्य हेतू नफा मिळवणे हा नसतो, तर समाजातील विविध घटकांना सेवा प्रदान करणे हा असतो. सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संघटनांचे सर्वसाधारण अंदाजपत्रक ठरवणे, हिशेब करणे, हिशेब तपासणे इत्यादी कार्य शासनाने निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे केली जातात. सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संघटना संसदेला उत्तरदायी असतात, त्यामुळे त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण असते. पुढील संज्ञा आहे विभागीय आस्थापना. उत्तर आहे विभागीय आस्थापना किंवा सरकारी खाते किंवा सरकारचे सार्वजनिक खाते म्हणजे ज्या विभागावर पूर्णतः केंद्र सरकारची मालकी असते. व्यवस्थापन व नियंत्रण संबंधित सरकारचे मंत्रालयीन खाते करते. हा सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात जुना व परंपरागत प्रकार आहे. या खात्याचा प्रमुख या खात्याचा कॅबिनेट मंत्री असतो. त्या खात्याचे दायित्व व जबाबदारी त्या संबंधित मंत्र्याकडे असते. संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये संबंधित खात्यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला असता तोच सदर प्रश्नाचे उत्तर देतो. विभागीय आस्थापनाची कार्य सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत केली जातात. या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी मानले जाते. सरकारी खात्याची उदाहरणे भारतीय रेल्वे आहे, भारतीय पोस्ट आहे, प्रसार भारती आहे, संरक्षण आहे इत्यादी. पुढील प्रश्न आहे वैधानिक महामंडळ. यामध्ये नियामक किंवा वैधानिक
महामंडळ संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळात स्वतंत्र कायद्याने निर्माण होते. या कायद्यामध्ये महामंडळाची उद्दिष्टे, अधिकार, हक्क, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, कर्मचारी व त्यांचे सहकारी खात्यांशी नाते, कर्मचाऱ्यांच्या संबंधीचे सेवा नियम इत्यादी गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात. नियामक मंडळाचे व्यवस्थापन सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळामार्फत केले जाते. या महामंडळास स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व व स्वायत्तता असते. आपल्याला या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत, ती पुढीलप्रमाणे आहेत. भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC असेल. त्यानंतर तेल व नैसर्गिक वायू महामंडळ आहे, ONGC, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI आहे, किंवा भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ IFCF. अशा प्रकारचे आपल्याला हे महामंडळे पाहायला मिळते. पुढील संज्ञा आहे सरकारी कंपनी. सरकारी कंपनी म्हणजे अशी की जिची स्थापना कंपनी कायदा 2013 अंतर्गत होते व जिच्या एकूण भागभांडवलापैकी कमीत कमी 51% भागभांडवल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र आणि एक किंवा अनेक राज्य सरकार यांच्या मालकीचे असते. खाजगी संघटना यात एकूण भागभांडवलाच्या 49% पर्यंत गुंतवणूक करू शकतात. उदाहरण आहे कॉर्पोरेशन, थर्मल, नॅशनल थर्मल पॉवर, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, हिंदुस्तान मशीन टूल्स इत्यादी या कंपन्या सरकारी कंपन्या आपल्याला सांगता येतील. पुढील प्रश्न 6वा आहे बहुराष्ट्रीय कंपनी. याचा अर्थ आहे बहुराष्ट्रीय ही संज्ञा 2 शब्दांपासून बनलेली आहे. बहु म्हणजे अनेक व राष्ट्रीय म्हणजे अनेक देश. म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपनी याचा अर्थ ज्या कंपनीची स्थापना व नोंदणी एका देशामध्ये झालेली व व्यवसाय कार्य कंपनीच्या शाखांद्वारे वेगवेगळ्या देशांमध्ये होते, अशा कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात. उदाहरणे आहेत युनिलिव्हर, कोका-कोला, पेप्सी, सोनी, IBM कॉम्प्युटर्स, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, फिलिप्स, होंडा कॉर्पोरेशन इत्यादी. यानंतर पुढील 3रा प्रश्न आहे, पुढील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत नोंदवा. यामधील पहिला प्रश्न दिला आहे, क्ष कंपनीमधील भांडवल योगदान पुढील प्रमाणे: मध्य प्रदेश सरकारचे 35%, महाराष्ट्र सरकारचे 35% आणि भारत सरकारचे 30% आहेत. तर प्रश्न दिलेला आहे, या कंपनीचा प्रकार कोणता? तर उत्तर आहे क्ष कंपनी ही सरकारी कंपनी आहे. दुसरं आहे, या कंपनीची 2 वैशिष्ट्ये सांगा. तर या कंपनीची वैशिष्ट्ये आहे की ही जी क्ष कंपनी आहे तिची नोंदणी कंपनी कायदा 2013 नुसार होते. तर दुसरं आहे, क्ष कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. यानंतर तिसरं आहे, या प्रकारच्या कंपनीची उदाहरणे. तर अशा प्रकारे भरपूर कंपन्या आहेत. त्यामधील हिंदुस्तान मशीन टूल्स आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, अशा प्रकारच्या बऱ्याच कंपन्या सरकारी कंपन्या म्हणून आपल्याला पाहता येतील. यानंतर दुसरा पुढील प्रश्न आहे, एक कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय सिंगापूर येथे आहे आणि तिच्या शाखा वाराणसी, भारतामधील वाराणसी आणि हंबनकोटा, श्रीलंका येथे आहेत. ही कंपनी यजमान देशाला संबंधित शाखांच्या कार्यालयामार्फत मोबाईल सेवा पुरवते. तर प्रश्न आहे, या संघटनेचा प्रकार कोणता? तर याचं उत्तर आहे, सदर ही कंपनी आहे ती बहुराष्ट्रीय कंपनी आहे. दुसरा प्रश्न आहे, या संघटना प्रकारावर आपले मत द्या. तर यामध्ये सदर ही कंपनी जी आहे ती बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनी आहे ती स्थानिक उत्पादकांना जागतिक बाजारपेठ मिळवून देते. बहुराष्ट्रीय कंपनी यजमान देशांतील उद्योगांसाठी अनेक विकासाच्या संधी उपलब्ध करून देते, कारण बहुराष्ट्रीय कंपनीकडे अनेक देशात उत्पादन व वितरणाची उपलब्धता असते. यजमान देशातील कच्च्या मालाला व अर्धपक्या मालाला बहुराष्ट्रीय कंपनी बाजारपेठ उपलब्ध करून देते. मग बहुराष्ट्रीय कंपनीच्या स्थापनेमुळे यजमान देशातील काही जे निवडक कंपन्या आहेत त्यांची स्थानिक मक्तेदारी ती समाप्त होते.
त्यामुळे यजमान देशामधील ग्राहकांचे आर्थिक शोषण बंद होते. बहुराष्ट्रीय कंपनीमुळे मग या यजमान देशातील जे निष्क्रिय भौतिक मानवी संसाधने त्याचा योग्य वापर होऊन औद्योगिक विकास होत असतो. पुढील प्रश्न 3रा आहे, स्वयं वित्त पुरवठा अधिकार प्रदान आणि सरकारचा अविभाज्य भाग म्हणून सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या व्यवसाय संघटनेचा प्रकार सांगा. तर त्याचं उत्तर आहे विभागीय आस्थापना. या संघटन प्रकारामध्ये स्वयं वित्त पुरवठा अधिकार प्रदान हे मुद्दे सामावलेले असतात व या आस्थापनेत सरकारचा अविभाज्य भाग असतो. दुसरा प्रश्न आहे, या संघटन प्रकाराचे 2 गुण स्पष्ट करा. तर उत्तर आहे 2 गुण हे पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे सरकारचे प्रत्यक्ष नियंत्रण असते आणि या आस्थापनांचे उत्पन्न हे सरकारचे उत्पन्न असते. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सांगता येईल. पुढील 4था प्रश्न आहे, केंद्र सरकार संसदेत विशेष कायदा संमत करून व्यवसाय संघटनेची स्थापना करते. जिल्हा प्रशासनात स्वायत्तता असते आणि या संघटनेला संसदेला उत्तरदायी असते. तर यामधील आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, व्यवसायाचा कोणता संघटना प्रकार आहे? तर हा व्यवसायाचा वैधानिक महामंडळ हा प्रकार आहे. दुसरा प्रश्न आहे, या संघटनेची 3 वैशिष्ट्ये सांगा. तर यामध्ये स्वायत्त संस्था आहे, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे, आर्थिक स्वायत्तता आहे, संसदेला उत्तरदायी आहे. अशा प्रकारे. तिसरा आहे, या संघटना प्रकाराचे एक उदाहरण द्या. तर भारतीय रिझर्व्ह बँक हे वैधानिक महामंडळाचे एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते.